आषाढी वारी आटपून संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव येथे विसावणार आहे। दरम्यान अंतिम टप्पा असलेला खामगाव ते शेगाव या 20 किलोमीटरच्या प्रवासाला आता सुरुवात झाली। पालखी ही खामगाववरून निघाली। जवळपास भर पावसात 2 ते 2.5 लाख भाविक या पालखीसोबत पायी चालत आहेत। आपल्यासोबत खामगाव येथील आमदार आकाशजी फुंडकर आहेत। दादा, काय म्हणाल? भाविकांचा मोठा उत्साह आहे, आपण स्वतः भाविकांच्या स्वागतासाठी आलाय। निश्चित हा सोहळा खामगावकरांसाठी हा एक अविस्मरणीय सोहळा झालेला आहे आणि आपण पाहतोय की जवळजवळ 2.5-3 लाख लोक आज भाविक भक्त सर्व गजानन महाराजांना शेगावी पोहोचवण्यासाठी आज इथे उपस्थित झाले आहे। आणि आषाढीची वारी पूर्ण करून जेव्हा गजानन महाराज शेगावीला वापस जातात तेव्हा आपणही या वारीचे वारकरी म्हणून तिथे गेलो पाहिजे या भावनेने सर्व या वारीचे वारकरी बनून शेगावपर्यंत पैदल जात असतात। आणि खरोखर वर्षभर नुसतं खामगाव नाही तर आता हा सोहळा पूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा झालेला आहे, भक्तांचा झालेला आहे। महाराष्ट्रातून सर्व भाविक भक्त इथे येत असतात आणि आज आपण पाहतोय की किती भव्य दिव्य स्वरूप या सोहळ्याला प्राप्त झालेलं आहे। भर पावसात भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे, आपण हे स्वागत करण्यासाठी आलाय। काय संदेश द्याल भाविकांना? मी सर्व भाविक भक्तांना हा संदेश देईल की पावसाचे दिवस आहेत, आपण शांततेने या वारी मार्गाने गेलं पाहिजे। गर्दी भरपूर आहे, गर्दीत आपण स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतली पाहिजे। आणि खऱ्या अर्थानं जेव्हा या वारीमध्ये आपण पायी चालतो स्वतःला धन्य झाल्यासारखे सगळेजण समजत असतात, पण गजानन महाराजांच्या प्रेरणेने सर्वांनी एकमेकाचा आधार बनलं पाहिजे, एकमेकाला मदत केली पाहिजे आणि सर्वजणांनी एकमेकांना सोबत देऊन आपण या देशाला पुढे नेलं पाहिजे, हाच संदेश मी सगळ्यांना देईन। तर नक्कीच आज संत गजानन महाराजांची पालखी ही शेगाव येथे विसावणार आहे आणि जवळपास 2 ते 3 लाख भाविक भर पावसात या ठिकाणी चालत आहेत। आमदार आकाश फुंडकर यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी मोठी काळजी घेतलेली, ते स्वतः आता या फील्डवर आहेत आणि भाविकांच्या स्वागतासाठी सुद्धा ते या भर पावसात या ठिकाणी उपस्थित आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।